रयत शिक्षण संस्थेच्या उल्वेमधील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल शनिवारी तृतीय वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला। या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, स्कूलचे विद्यमान चेअरमॅन परेश ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, अर्चना ठाकूर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूरेश नेतकर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग इन्स्पेक्टर मोहन कोंगरे, सहाय्यक इन्स्पेक्टर असिस्टंट पोलीस कमिशनर भानुदास खटावकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर आणि पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम मूल्योत्सव अशी होती। यामध्ये शैक्षणिक मूल्ये, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, स्वच्छतेचे महत्त्व, शाळेविषयी प्रेम, स्त्री पुरुष समानता, मोठ्यांचा आदर, ध्येयनिश्चिती अशा विषयांवर नृत्य सादर करण्यात आले। शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षात विविध विषयात प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य दाखवणारे, वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेले, शैक्षणिक वर्षात प्रावीण्य दाखवलेले विद्यार्थी, विशेष स्पर्धेत सहभागी झालेले पालक यांना गौरवण्यात आले। या संमेलनास लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, स्कूलचे विद्यमान चेअरमॅन परेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले। आज आपल्या इथं तिसरा ॲन्युअल फंक्शन मूल्योत्सव नावानं साजरा होत आहे आणि या महोत्सवामध्ये चांगल्या रीतीनं मोठ्या संख्येने आपण हजर आहात आणि स्कूलची पूर्ण आता रिपोर्ट जो तुम्ही ऐकलात, बक्षिसं पाहिलीत, त्याचं सर्व रेकॉर्डिंग असलेलं हे रिफ्लेक्शन 3 नावानं एक अंक जो आहे, पुस्तक जो आहे, वार्षिक अंक तो प्रकाशित झाला आहे। या अंकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो। खरं तर हा अंक जो आहे मॅडम, हा प्रत्येक पालकापुढे जायला पाहिजेला आहे। येणार ना, जे तुमच्या हातामध्ये नंतर तो येणार आहे। त्याच्यामुळे आता या अर्ध्या तासात 1 तासात आम्ही काय बोलतो, काय सांगतो इतकं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण हा अंक हातात तुमच्या आला तर तुम्हाला नक्कीच समजेल की हे स्कूल जे आहे, या स्कूलनं फक्त 3रं वर्ष आहे, पण 3ऱ्या वर्षात याने जी प्रगती केली आहे, जी बक्षीस या मुलांनी घेतली, त्याची संख्या पाहिली आणि कुठल्या स्टँडर्डची बाहेरच्या स्पर्धा झाल्यात, परीक्षेच्या असतील किंवा विविध क्षेत्रातल्या असतील, त्या सर्व बक्षिसांची, प्राइजेसची लिस्ट पाहिली, त्यांची संख्या पाहिली, तर मला वाटते या स्कूलला 25 वर्ष झालीत की काय आणि त्यावेळा मिळणारी बक्षिसं आहेत, ही बक्षिसं आज इथे मिळत आहेत असं बक्षिसांचं वाटप झालेलं आहे। मला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी सुरू केली आणि नंतर संख्यात्मक वाढली, पण गेल्या साधारणतः एक 15-20 वर्षभरामध्ये शरद पवार साहेबांच्या बरोबरीनं, त्याचबरोबर अनिल पाटील साहेब आपले इथे चेअरमन त्यांच्या बरोबरीनं आणि आता असलेल्या चेअरमनच्या याच्यातून आता तिची वाढ ही गुणात्मक चाललेली आहे। पवार साहेबांनी आम्हाला एकदा रयतच्या सातारच्या मीटिंगमध्ये सांगितलं की आता एक जग हे ITचे येतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येतोय, त्यामुळं आपण साधारण संस्थेनं हा फंड जमा करूया। 7 कोटी रुपये त्यावर जमा करायचे होते। आमची नावं घेतली, रामशेठ ठाकूर, सुप्रिया ठाकूर, सुप्रिया सुळे, पुन्हा आणखीन पतंगराव कदम जे हजर होते, यांची नावं घेतली आणि प्रत्येकानं 1-1 कोटी द्यावं असं सांगितलं, आम्ही दिले आणि तिथून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू झालं। त्याला बरीचशी 15-20 वर्ष झाली, पण त्या नंतरच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन सेक्शन हे अतिशय जोमानं वाढले आणि आपले विद्यार्थीसुद्धा त्यात पारंगत झालेत। स्टाफ आपण निवडला आहे, तो सुद्धा निवडून घेतो, चांगली पालक करून घेतो, बरेचसे कोर्सेस त्यांनी केलेले असतात, त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन इथे मिळतंय। खटावकर मॅडम आहेत, त्या पण चांगल्या मेहनत घेतात आणि स्कूलच्या रेग्युलर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर स्पर्धात सुद्धा चांगला भाग घेतला जातो। मला आनंद आहे की पालकांच्याकडनं पण आम्हाला चांगला सपोर्ट मिळतोय। आज हा शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचा हा 3rd ॲन्युअल गॅदरिंग आहे आणि ह्या निमित्ताने या इथे आपण वर्षभरामध्ये ज्यांनी गुणवत्तापूर्ण रीतीने ज्यांनी परफॉर्म केलेला आहे
आणि त्याचबरोबर या स्वतःच्या शैक्षणिक अशा सांगतो स्वतःचा शैक्षणिक दर्जा वाढावा ह्या सोबतीने या इथे स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपसुद्धा व्हावी आणि त्याचा फायदा हा समाजातील सर्वांना व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणारे असे सर्व विद्यार्थिनी पालक आणि शिक्षक या सर्वांचा आज हा ॲन्युअल गॅदरिंग डे आहे. शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या शिक्षणाच्यामुळेच या आपल्या देशाचा हा विकास झालेला आहे, आपल्या महाराष्ट्राचा हा विकास झालेला आहे आणि त्यामुळेच हे जीवन पुढे जाऊ शकलेलं आहे. परंतु फक्त शिक्षण नाही तर मग एक चांगली अशी पर्सनॅलिटी जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामुळे तुमची वाढ ही गुणोत्तर पद्धतीने होते आणि त्याचा फायदा हा फक्त स्वतःपुरता न होता आपलं स्वतःचं घर असेल, आपला स्वतःचा समाज असेल, मग आपल्या स्वतःचा मग परिसर असेल आणि त्याचबरोबर आपला स्वतःचं राज्य असेल, देश असेल, याला सुद्धा तेवढाच फायदा होतो. याची गरज ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांना, आपण आपल्या पाल्यांना आपण CBSE शाळेमध्ये आपण त्याचा प्रवेश करून देतो. आपली अपेक्षा ही असते की CBSE शाळेमध्ये जेव्हा त्याचा प्रवेश होईल त्यावेळेला तो एक्सलन्सकडे तो भर द्यायला लागेल. त्याला नवीन जगाचं जे ज्ञान आहे, नवीन जगाचं जे शिक्षण आहे ते त्याला भेटू शकेल आणि त्याचा फायदा हा त्याला पुढील आयुष्यामध्ये होऊ शकेल. यासाठी आपण CBSE शाळेमध्ये टाकत असतो. त्याला या CBSE शाळेच्या निमित्ताने त्याची पर्सनॅलिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकेल आणि ज्याच्यामुळे फक्त अकॅडमिक एक्सलन्स नाही तर मग त्याला जीवनाच्या विविध ठिकाणी मग तो फायनान्शियल असेल, इकॉनॉमिकल असेल, एज्युकेशनल असेल, कल्चरल असेल, त्याचबरोबर मग सांगतात त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला जर एक्सलन्स त्याला गाठायचा असेल तर त्याला फायदा होणार आहे. यासाठी आपण ज्या अपेक्षेने या इथे आपल्या मुलांचा शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेमध्ये प्रवेश करून दिलेला आहे. आज या इथे मॅडमनी आपला हा ॲन्युअल रिपोर्ट सादर करताना आपली मुलं ही कशा प्रकारे या इथे विविध क्षेत्रामध्ये चमकत आहेत, स्वतःला या इथे चांगल्या प्रकारे ते तयार करून घेत आहेत हे त्यांनी दाखवलेलं आहेच. ज्यांनी ही शाळा निवडली आपल्या पाल्याकरता ते अगदी हुशार असे पालक, कारण हुशार अशा दृष्टिकोनातून त्यांना माहिती ही शाळा नक्की प्रगती करणार आहे, आपले पाल्य चांगल्या प्रकारे प्रगती करेल. आणि पालक, बालक, विद्यार्थी बंधू भगिनीनो, आज कलेचे आणि विद्येचे देवता असणारी गणेशांची जयंती आहे आणि त्याच मुहूर्तावर आपल्याला इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तुमच्या विद्यार्थ्यांचे कलागुण बघायची संधी मिळत आहे. त्याच्याकरता मला तर वाटतं पहिल्याच वेळेला ते गणेश वंदना वगैरे ठेवणार कार्यक्रमात. मित्र, ही शाळा उद्यास येताना उलव्याला मला वाटते शाळा होती रयतची. आमची शाळा गव्हाणची शाळा 1963 साली स्थापन झाली. त्यानंतर काही वर्षांनी उलव्याची शाळा स्थापन झाली आणि उलव्याची शाळा आता उलव्यात विस्थापित झाल्यानंतर शाळा विस्थापित झाली. त्यामुळं मराठी मीडियम शाळा होती, परंतु शेठनी असं ठरवलं, साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला आपल्या पाल्यांना CBSE बोर्डाची शाळा काढण्यात आणि तिचा अभ्यास करण्यास मिळावा. का मी जनार्दन भगत शिक्षण संस्थेचा व्हाईस चेअरमन आहे. मला माहिती आहे त्यांची स्वप्न काय काय असतात ती. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर बघितलं, आजही तिथं ॲडमिशन देता येत नाही. काही केलं ॲडमिशन देता येत नाही, फक्त नर्सरीमध्ये ॲडमिशन मिळतं. आता रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उलव्याला आलं आहे. इतकं सुंदर स्कूल, इतकं चांगलं स्कूल आहे. ही पण बिल्डिंग त्याचसारखी आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं अशी सुविधा तिथं निर्माण केलेल्या आहेत.
इथं पण सुविधा निर्माण होतील, कारण अजून 4 मजले मोठे व्हायचे आहेत. म्हणजे जशी जशी शाळा वाढेल तसे तसे विद्यार्थी तुमचे हुशार आणि सद्गुणी होतील, ह्याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही. रयत शिक्षण संस्था ही सुरुवातीला रयत शिक्षण संस्थे म्हणजे रयतेकरता काम करणारी संस्था होती. आता त्यांनी थोडंसं बदल केलेलं आहे. रयत शिक्षण संस्था असून सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या पुढची जी उच्च दर्जाची मध्यमवर्गीय अशी माणसं आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगलं सुविधा मिळाव्यात याच्याकरता रयत शिक्षण संस्थेने रामशेठ साहेबांना विनंती केली. काही सुधारणा करता, कॉम्प्युटर करता, याच्याकरता शेठने उदार हस्ते मदत केली. किती मदत केली असेल रयतला कोणी सांगू शकेल? 100 कोटीच्या वरती मदत झालेली आहे रामशेठची. एवढी मदत दुसऱ्या संस्थेला करतात म्हणजे ही आपलीच संस्था ती, पण स्वतःच्या संस्थेकडे पण तेवढंच लक्ष देतात. म्हणून रामशेठ जिथपर्यंत तुमच्या पाठीशी आहेत तिथपर्यंत तुमच्या पाल्याच्या शिक्षणाविषयी कोणत्या अडचणींना तोंड देण्यामध्ये ही शाळा सक्षम असेल. आणि तशा प्रकारचे शिक्षक इथं आपल्याला मिळालेले आहेत आणि चांगल्या प्रकारचे कर्तृत्ववान विद्यार्थी पण मिळालेले आहेत. कारण आम्ही बक्षिसं देताना दमलो. इतकी बक्षिसं आज तुमच्या विद्यार्थ्यांना मिळाली. पालकसुद्धा धावपळ करत आपल्या विद्यार्थ्यांचं पाल्याचं कौतुक करण्याकरता येत होते.